ठाणे शहरात कोणत्याही प्रकारची विद्युत मीटरबाबत चाचणी केली जात नाही. परिणामी वाढीव बिल ग्राहकांना पाडली जातात. अशातच ठाण्यातील जागृत नागरिक मंदार घैसस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत त्यांनी अनेकदा महावितरणाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र तरीही हे वाढीव बिलाचे सत्र सुरू आहे. गेल्या 3 वर्षापासून मंदार घैसस हे वाढीव बिलाची रक्कम भरत असून त्यांनी लाखोमध्ये रक्कम शासनाकडे जमा केली आहे. वेळोवेळी मीटर न चेक केल्यामुळे अपघाताच्या घटना वाढत असून त्यातून कर्मचारी जखमी होत आहेत. त्याला जबाबदार कोण? कोणत्याही प्रकारे मीटरची चाचणी होत नाही. याबाबतचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी आळा घालून ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे. वारंवार मीटर तपासावा अशी देखील त्यांनी यावेळी मुख्य मागणी केली आहे. नमस्कार, मी ठाणेकर म्हणजे ठाणे शहरातला एक सामान्य निवासी मंदार घैसस राहिला आहे. रहेजा कॉम्प्लेक्सच्या सेक्शन गडकरी सेक्शन मध्ये लुईसवाडीमध्ये. त्या ठिकाणी मी 19 वर्ष राहतो आहे. 23 वर्ष झाली त्या बिल्डिंगला. तिथे माझं इलेक्ट्रिकल कनेक्शन दिलं गेलं आहे. 23 वर्ष आधी तिथे इलेक्ट्रिकल मीटर लावला गेला आहे. जानेवारी महिना प्रजासत्ताक दिनासाठी असतो आणि मी एक प्रजेचा नागरिक आहे आणि प्रजेची सत्ता असावी ना की अधिकाऱ्यांची सत्ता असावी असा माझा MSDCL ला आग्रहाची विनंती आहे. पण ती विनंती आजपर्यंत ते मुजोर जे अधिकारी आहेत आणि इनएलिजिबल जे तिथले जे अकार्यक्षम जे स्टाफ आहे त्यांनी जे काही रिपोर्ट मला दिले, फेल्युअर रिपोर्ट न देता त्याच्यातले एरर सगळं बघून, फ्लक्च्युएशन बघून, 3 वर्षाची सरासरी बघून 30%, 50% पर्यंतचं फ्लक्च्युएशन बघून पण खालती लिहून दिलेलं आहे की ऑल इज ओके, देर इज नो ॲबनॉर्मॅलिटी. तर आणि मी मंदार घैसस ठाण्याचा नागरिक आहे. मी तिप्पट बिल भरतोय गेले 3 वर्ष, 5 वर्ष. मी त्यांना 9 वर्षाचा आलेख दिला आहे. त्या 9 वर्षाच्या आलेखानुसार जे फ्लक्च्युएशन आहे ते फ्लक्च्युएशन न बघता आमच्याकडून एखाद्या सावकाराकडून आणि वसुली अधिकाऱ्यासारखी वसुली करतात, ते थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रसंग घडले आहेत. मीटर जळण्याचे, कोणाला शॉक लागण्याचे, कोणाला अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याचा इन्सिडेंट रिपोर्ट नसतो. त्याचे चार्जेस कस्टमरला बेअर करायला लागतात आणि ते होतं कारण का कुठलेही सेफ्टी गिअर्स फॉलो केले जात नाहीत. ते एक सेफ्टी गिअर फॉलो करण्यासाठी इथे कायदे आहेत. 2003चा कायदा आहे. त्याच्यानंतर 2020चं अपडेशन जे आहे त्याच्यामध्ये पण नियम आहेत की तुम्हाला एक वेश परिधान करायला लागतो, की टोपी पाहिजे, हँडग्लोव्ज पाहिजे, हे पाहिजे, ते काही नाही. कदाचित हा सगळा पैसा खाल्ला जात असावा हो ना. परत कन्झम्पशन जे केलं जात आहे आपल्यापेक्षा ती जास्ती युनिटचा पैसाही कुठेतरी गपला होत असावा. कुठलंही पेपर वर्क केलं तर त्याचं एकच उत्तर असतं की तुमचं सगळं काही बरोबर आहे, ऑल इज वेल, ओके. तर ह्या सगळ्यावरती मी गेली 5 वर्ष ही लढाई देतोय. पण आता मी थकलो आहे. याच्यावरती कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये. रिड्रेसल फोरमकडे जाण्यासाठी पर्याय राहिला नाहीये. पण इथले जे असिस्टंट इंजिनियर, ऍडिशनल चीफ इंजिनियर यांनी याच्यावरती कुठली कार्यवाही केली नाही. आणि कस्टमर जे सफर होतोय, कंझ्युमर जो सफर होतोय, त्याचं सफरिंग असंच राहायला पाहिजे आणि त्यांना फक्त पैसा पाहिजे. सावकारांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. कारण काय, सरकार जे आहे त्यांनी स्वच्छ प्रशासन द्यायचं अभिवचन दिलेलं आहे. ते स्वच्छ प्रशासन त्यांनी इम्प्लिमेंटेशन मध्ये आणावं. ऊर्जा मंत्री जे सध्याचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्याकडे आहे, पालकमंत्री जे आपल्या ठाण्याचे शिंदे साहेब असतील, त्यांनी अशा अनेक ज्या समस्या त्याचा अहवाल घेतला पाहिजे. आणि किती मीटर चेंज केले किंवा किती मीटर जे चेंज करणं अपेक्षित आहे, जे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आहेत, जे 5 वर्ष, 7 वर्ष त्याचं लाईफ आहे, तर ते आज ठाणेभरामध्ये आहे. तर हे कुठेतरी थांबवावं आणि तुमच्या मतदारांना, कस्टमर्सना, कंझ्युमर्सना आणि एक सामान्य नागरिकाला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा.